नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर लोन, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स आणि पैसे कमवण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यम याच्याबद्दल मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये आम्ही छोटे-छोटे व्हिडिओ बनवत असतो. आज जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेला तर यापूर्वीचे व्हिडिओ एकदा बघून घ्या. तुमच्या कामाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. आजचा आपण एक इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत की पैसे वाचवण्याचे 5 सोपे आणि उपयोगी उपाय जे प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो. पैसा येतो पण हातात राहत नाही अशा लोकांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय करायची तुम्हाला, तर खर्च लिहून ठेवण्याची सवय लावून घ्या. मग ते कशातही लिहा तुम्ही. महिन्याला किती पैसे येतात आणि किती पैसे जातात याचं एक छोटंसं नोटबुक किंवा एक छोटासा मोबाईल ॲप असेल किंवा कुठेही तुम्ही लिहून ठेवा. एक डायरी मेंटेन करा. ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल, की रोजचे पैसे आपण कोणत्या गोष्टीवर खर्च करतोय आणि पैसे आपल्याला कुठून येतात. याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, काय-काय गोष्टी तुम्हाला समजतील, की अनावश्यक खर्च कोणते-कोणते आहेत आणि आवश्यक खर्च कोणते-कोणते आहेत, हे तुम्हाला समजेल. दुसरा नियम असा आहे, की 24 तासांचा एक नियम आहे, ज्याला इम्पल्स शॉपिंग टाळण्यासाठी हा नियम वापरतात. आता याच्यामध्ये काय असतं, की अचानक काही आपल्याला समोर दिसलं, की आपण खरेदी करायचा विचार करतो. तर ही जी आपली एक इम्पल्स शॉपिंग करण्याची जी मनातून येणारी फिलिंग असते, याच्यामुळं आपलं अनावश्यक गोष्टी आपला खर्च होतो, ज्याची गरज नसते. तर याच्यासाठी सोपा पर्याय 24 तास थांबायचं, वेट करायचं आणि 24 तासांनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा, ती वस्तू आपल्याला घ्यायची उपयोगाची आहे की नाहीये. कारण लगेच आपल्याला आवडली, तर लगेच खरेदी केली, तर त्याच्यामध्ये तुमचं अनावश्यक वस्तूवर खरेदीवर तुमचे पैसे वाया जाण्याची शक्यता असते. दुसरं आहे की कॅशबॅक आणि ऑफरचा योग्य वापर करा. आता यू-पी-आय ॲप्स जे असतात, वेगवेगळे म्हणजे फोनपे असेल, जीपे असेल, तर आपण जेव्हा कोणतंही ट्रान्झॅक्शन करतो, त्यावेळेला तिथं कॅशबॅक आणि वेगवेगळ्या ऑफर्स आपल्याला तिथं बघायला मिळत असतात. कदाचित आपण तिकडे ते बघत नाही आणि त्याच्यामुळे आपला तो लॉस होऊ शकतो. ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट्स मिळतात. डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, वेगवेगळे ऑफर्स आपल्याला येत असतात. तर हे ऑफर जे आहेत त्याच्यामध्ये डिस्काउंटचा विचार करा. फक्त त्याच्या अगोदर हा विचार करा, की फक्त ऑफर आहे म्हणून खर्च करू नका. जर आपल्याला ती गरजेचीच असेल, तरच ती ऑफर स्वीकारा आणि मग डिस्काउंट वगैरे त्याच्यामध्ये त्याचा यूज करू शकता तुम्ही. तिसरा जो ऑप्शन आहे, घरी जेवण बनवणे, बाहेर खायचं टाळा. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा जर तुम्ही बाहेर खाण्यापेक्षा घरी जर साधं अन्न बनवून जरी जेवलात तुम्ही, तरी दरमहा तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. तर हा खूप महत्त्वाचा आहे. सिटीतल्या लोकांसाठी तर हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर लहान बचत आणि मोठा फायदा, सिस्टमॅटिक सेव्हिंग असं म्हणतो. म्हणजे पगार मिळाल्यानंतर लगेच थोडे पैसे बचत बचत आणि गुंतवणुकीत टाका. उरलेले पैसे जे आहेत तुमचे खर्चासाठी ठेवा. पहिले स्वतःसाठी बचत करा आणि मग खर्च करा. त्यासाठी 50, 30 आणि 20 याचा एक रूल असलेला मी व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे. तो बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर जर तर मंडळी हे होते पैसा वाचवण्याचे 5 सोपे उपाय. तुम्ही यापैकी कोणते फॉलो करता ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुटुंबासाठी मासिक बजेट कसं तयार करावं. असाच इंटरेस्टिंग टॉपिक आपण घेऊन येणार आहोत. दर आठवड्याला दर दिवशी आपण वेगवेगळे व्हिडिओज बनवत असतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. थँक